सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलेलं आहे. उपोषण जरी सोडलं तरी जंतर मंतरवरचं आंदोलन हे सुरूच राहणार असा पवित्रा कॉक्रोच जनता पार्टी आणि या ठिकाणच्या आंदोलकांनी घेतलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी, त्यासोबतच सोनम वांगचूक यांच्या आरोग्याची काळजी घेणारे किंवा खबरदारी घेणारे डॉक्टर नितीन दिघे सर आहेत. सर, इतके दिवस तुम्ही स्वतः बघायचात हेल्थ त्यांची, आता त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. आता सोनम वांगचूक इथे येणार, त्यांचा पाठिंबा असणार, हे आंदोलन सुरू असणार, असे अनेक प्रश्न आंदोलकांना आहेत, लोकांना आहेत. आणि सरकार म्हणतंय की उपोषण मागे घेतलंय आणि ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्यावर सखोल चर्चा ही संसदेत होईल. यावर अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलेलंच आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन जंतर मंतरला चालूच राहणार आहे. त्याबरोबरच आज संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुका, जिल्हा, शहर सगळ्या ठिकाणी आज आंदोलनं आहेत आणि ते उत्स्फूर्त त्याप्रमाणे आज त्यांना प्रतिसाद भेटेल ही अपेक्षा आहे. त्यामुळे जरी 26 दिवसाच्या नंतर सोनम सरांनी जरी उपोषण मागे घेतलं असेल ते पण सहजासहजी झालेलं नाही आहे. नड्डा साहेब दोनदा त्यांना भेटलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलं होतं त्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे आणि संसदेमध्ये लवकरच विषय पण घेणार आहे. त्याबरोबरच 65 खासदारांनी ही हमी लेखी पत्र दिलेलं आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही संसदेमध्ये हा विषय मांडणारच आहोत. ह्या बेसिसवरती आणि ह्या विषयावरती त्यांनी आपलं उपोषण पाठीमागे घेतलं. सोबत असणार आहेत, उपोषण जरी सुरू असलं तरी इथे असणार आहेत 100% ते आजच इकडे येतील आणि आम्हाला सर्वांना प्रोत्साहन किंवा नेतृत्व आमच्या आंदोलनाचं निश्चितपणाने फक्त उपोषण सोडलं, फक्त उपोषण सोडलं. आंदोलनामध्ये जी आपली प्रमुख मागणी ती सुद्धा त्यांच्या ते ठाम आहेत त्या गोष्टीवरती. आणि गेल्या 26 दिवसापासून आपण त्यांची हेल्थ चेकअप करत होतो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने सांगत होतो. तर आज त्यांची हेल्थ तरी 26 दिवस म्हणजे खूप जास्त आहे कोणालाही. त्यांचं 11 किलो वजन, 59 वय असताना सुद्धा त्यांचं एवढं वजन कमी झाल्यानंतर सुद्धा त्यांची हेल्थ ठीक आहे. त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून सरकारी म्हणजे सरकारी अस्पतालातून आपण आता या प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केलं आहे. त्यासाठी कोर्टामध्ये मी स्वतः तिथे गेलेलो आणि तिथे आपण कोर्टामध्ये सुद्धा हे प्रूव्ह केलं की त्यांच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी त्यांच्या पेशंट्स राईट्सप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार त्यांना कोणतेही हॉस्पिटल निवडण्याची हे असावी. आणि त्यामध्ये ती केस जिंकल्यामुळे ते इकडे आता शिफ्ट आहे आणि त्यांची केअर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. कॉक्रोच जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत जे सुरुवातीपासून या आंदोलनात आहेत. वकील मोरे सर आहेत. सर, जसं मी म्हटलं की आंदोलनात हे सुरू राहणार असं तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे, कारण आंदोलक आता म्हणतायत की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यावरच हे आंदोलन मागे जाईल. ते म्हणतायत ते 100% खरं आहे. आणि हे निर्णय जो घेतलेला आहे तो आम्ही ह्या विद्यार्थ्यांना विचारून घेतलेला आहे. तुम्हाला ह्या आंदोलनाची दिशा कशी ठरवायची आहे ते आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो आणि त्याच्यातून हे ठरलेलं आहे. हा आमचा निर्णय आहे, हा जनतेचा निर्णय आहे. पण ज्या काही मागण्या आहेत, 3 मागण्या होत्या, त्यातल्या काही मागण्या तर मान्य झाल्यात. एक तर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे. दुसरं म्हणजे संसदेमध्ये हा विषय मांडला जाईल आणि याच्यावर एक कायदा केला जाईल. यापुढे अशा पेपर लीक होऊ नये यासाठी कठोर कायदे केले जाणार आहेत. आता फक्त एकच मागणी बाकी आहे. तर या 2 मागण्यांचा विचार केला जाईल आंदोलनासंदर्भात पुढची भूमिका ठरवताना. पुढची भूमिका ठरवताना जो आमचा मूळ मुद्दा होता, जो नीट पेपर लिकेजमुळे जो एवढं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं, 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या, त्यांचे जे इथं पालक आले होते त्यांचे पालक आम्ही जेव्हा नजरेसमोर त्यांचा जरी चेहरा आत्ता आणतोय तर अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येतं. यांचं एवढं पाप ज्या माणसांमुळं झालं होतं, एवढं नुकसान ज्या माणसामुळं झालं होतं, त्यांचा राजीनामा घेण्याची आमची मागणी ही सुरुवातीला मागे नाही, तोपर्यंत तुम्ही मागे जा. आणि तोपर्यंत आत्ता आमच्या आंदोलनात 33 दिवस झालेले आहेत. 33 महिने जरी लागलं, मी कालही बोललो होतो 32 दिवस लागले, ते 32 महिने जरी झाले, आज मी म्हणतो 33 दिवस झालेले आहेत. 33 महिने जरी लागलं तर मग ते उपाशी राहावं लागेल, लाठा खावं लागेल, त्या सगळ्या गोष्टीची आमची तयारी आहे. आणि आम्ही आता मागे हटणार नाही. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार आहे. आणि काल माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता. देवेंद्रजी, तुमच्या वाढदिवसाला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि देवेंद्रजींना मी या माध्यमातून मेसेज देऊ इच्छितो की देवेंद्रजी अभिनंदन तुमच्या वाढदिवसाचं, आणि आम्हाला जी तुमची वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट दिली, जी लाठ्या झाल्या, आम्ही जे रक्तपात झाला, याचे जी आम्हाला रिटर्न गिफ्ट दिली, याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि कॉक्रोच जे मुंबईमध्ये होते त्यांच्यावरती तुम्ही काय जी रिटर्न गिफ्ट आम्हाला दिली त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी जे आमच्या जो त्यांच्याच नागपूरचा जो भरत भानियात आहे त्यांच्यावरती कसा लाठीचार्ज झाला हे देवेंद्रजीने बघितलं आहे. देवेंद्रजी, काहीतरी तुमच्या नागपूरकरांची तरी तुम्ही कदर ठेवा, बाकीचं सोडा, मतदारसंघ सांभाळा, महाराष्ट्र सोडा. पोलीस कारवाईमध्ये तू पण मला वाटतं हाताला इजा झाली. किती दिवस थांबणार तू आता? मी तर डे 1 पासून आहे इथं. आज मला 32-33 दिवस झालेले आहे इथं. मी जंतर मंतरला आहो आणि टीममध्ये व्हॉलेंटियर असं काम करतो आहे. सरांची सिक्युरिटीपासून तर अभिजित सरांची सिक्युरिटीपासून तर सगळं काम बघतो आहे. आणि हे दुखापत जे तुम्ही बघताय आणि मला पायाला पण लागलेलं आहे ते त्याच दिवशी 20 जुलैच्या दुखापतीमुळं झालेलं आहे. थांबणार तरी पण आम्ही थांबू. तू कुठून आलाय? दादा मी नांदेडचा आहे मूळचा, पुण्याला शिकतोय. तू पण थांबणार? हा, मी होजेपर्यंत थांबणार नांदेड. तू कुठून आलाय? छत्रपती संभाजीनगर. तू पण कंटिन्यू करणार? त्यामुळे हे सगळे विद्यार्थी ठाम आहेत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत ते इथेच थांबणार. जंतर मंतर हे ते सोडणार नाही आहेत. कॅमेरामन अरुण वारगेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.